कोणतीही भाजी म्हटली की त्यात घरातल्यांच्या आवडीनिवडी आल्या, पण आज आम्ही एक रेसिपी दाखवणार आहोत ती सर्वांना आवडेल अशी आहे। तोंडाला चव आणणारी अशी चटपटीत भरल्या मिरचीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। साहित्यामध्ये लागणार आहेत मोठ्या हिरव्या मिरच्या, बेसन, कांदा, सुकं खोबरं, तेल, मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, लिंबू रस आणि तळण्यासाठी तेल। सगळ्यात आधी पॅन मध्ये बेसन भाजून घेऊ। त्यासाठी 4 टीस्पून बेसन घेऊ। हे बेसन मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। या बेसनला खमंग वास सुटेल तोपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। साधारणपणे 2-3 मिनिट होऊन गेली आहेत। बेसनचा मस्त खमंग वास येतोय। बेसन पीठ छान भाजून झालंय। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणी घालायची आहे। गॅस थोडा मोठा ठेवू। तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये घालू अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं। हे दोन्ही चांगलं तडतडू द्यायचं आहे। आता यामध्ये आपण एक अख्खा कांदा चांगला बारीक चिरून ऍड करायचा आहे। हा कांदा चांगला परतून घेऊया। आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट ऍड करूया। साधारणपणे 2-3 मिनिट हे असं छान कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे। कांदा तांबूस होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आपण बघू शकतो कांदा छान तांबूस रंगाचा झाला आहे। आता यामध्ये 2 टीस्पून सुकं खोबरं ऍड करायचं आहे। हे सुकं खोबरं छान खरपूस होईपर्यंत असंच आपण परतून घ्यायचं आहे। खोबरं अगदी छान भाजलं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून मीठ ऍड करूया। त्याचबरोबर ऍड करणार आहोत अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 3 टीस्पून दाण्याचं कूट। आता स्लो गॅस ठेवून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मगाशी आपण जे 4 टीस्पून बेसन भाजून घेतलं होतं ते आता यामध्ये घालूया। हे सगळं सारण नीट एकजीव व्हावं यासाठी अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। साधारणपणे 4 मिनिट ढवळून घेतल्यानंतर आपण बघू शकतो हे मस्त खमंग एकजीव झालं आहे। आता ह्या स्टेजला आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सगळं एकजीव झालं आहे। या स्टेजला गॅस बंद करू आणि हे सारण थंड होण्यासाठी ठेवू। थंड झाल्यावर यामध्ये लिंबू रस ऍड करायचा आहे। सारण आता थंड झालं आहे, त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालूया। अशा प्रकारे लिंबाचा रस ऍड केल्यामुळे ह्याला मस्त चटपटीत स्वाद येतो। मिरचीचं सारण तर रेडी झालं आहे। आता बघूया ह्या मिरच्या कशा भरायच्या। अशा या मोठ्या हिरव्या मिरच्या आपण घेतल्या आहेत। त्याला सुरीने असा मधून एक कट द्यायचा आहे। ही मिरची अशी उघडल्यानंतर ज्या आतमध्ये बिया दिसतायत त्या काढून घ्यायच्या आहेत। पण समजा तुम्हाला बिया चालत असतील तर त्यामध्येच आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे। पहिल्या मिरचीला जसा कट दिला तसाच इतर मिरच्यांनाही कट देऊन घेऊ। हे बघा, अशा प्रकारे या मिरची मधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत। आता यामध्ये आपण अशा प्रकारे हा मसाला भरायचा आहे। या मिरचीमध्ये जेवढा जास्तीत जास्त मसाला भरता येईल तेवढा भरा। हे बघा, या मिरचीमध्ये अगदी गच्च मसाला भरलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्या इतरही मिरच्या पटापट भरून घेऊया। रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, त्यावेळी अशा प्रकारे ही भरली मिरची केली तर सर्वजण मस्त चवीने खातील। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपण बघू शकतो सर्व मिरच्या छान भरून तयार आहे। आता या फ्राय कशा करायच्या ते बघूया। एका पॅन मध्ये 3 टेबलस्पून तेल घेऊया। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये ही एक भरलेली मिरची ठेवूया। लक्षात ठेवा, ह्या मिरच्या जेव्हा घ्याल तेव्हा देठासकटच घ्या, म्हणजे अशा पद्धतीने ह्या व्यवस्थित फ्राय करायला ठेवता येतात। ह्या मिरच्या साधारणपणे 1 मिनिट झाकून ठेवल्या होत्या। आपण बघूया या एका बाजूने भाजल्या आहेत का। हे बघा, एक बाजू तर छान भाजली आहे। आता या सर्व मिरच्या पलटी करूया आणि दुसरी बाजूही भाजून घेऊया। अशा प्रकारे एक करून या सर्व मिरच्या उलट्या करून घ्यायच्या आहेत आणि या दुसऱ्या बाजूने छान खमंग भाजून घेऊया। आता यावर झाकण ठेवून दुसरी बाजूही भाजून घेऊ। साधारणपणे 2 मिनिट झाल्यावर दुसरी बाजूही भाजून झाली आहे। चला मग बघूया ही बाजू पण भाजली आहे का। अरे वा,
ही पण बाजू छान भाजली आहे। मगाशी मिरच्यांमध्ये भरल्यानंतर जो उरलेला मसाला होता आता तो यामध्ये ऍड करूया। या मिरच्यांसोबत हा मसाला देखील परतून घ्यायचा आहे। आता हे पुन्हा 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घेऊ। आपण बघू शकतो मस्त अशी भरली मिरची खाण्यासाठी रेडी झाली आहे। आता गॅस बंद करूया। काय मग ही चटपटीत भरली मिरचीची रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघाल ना? रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। जर तुम्ही पूर्वजाच रेसिपीजला सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।